माझ्या मिस्टरांचे धातूचा रिपोर्ट नॉर्मल आहे आणि माझे पण डॉक्टर बोलले की सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. तर मग प्रेग्नन्सी न राहण्याचं कारण काय येतं? जर तुमच्या डॉक्टरनी सांगितलं की तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, म्हणजे धातूचे रिपोर्ट नॉर्मल आहे मिस्टरांचा, आणि त्याचबरोबरीने तुमचे जर रिपोर्ट्स पाळीच्या दुसऱ्या दिवशी केले असतील आणि ते जर सगळे नॉर्मल असतील आणि तरी तुम्ही शारीरिक संबंध ठेवून प्रेग्नन्सी राहत नसेल, तर त्या कॅटेगरीला अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणतात. अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी ह्याचा अर्थ काय की तुमचं त्या व्यतिरिक्त जर तुमच्या गर्भाशयाला सूज असेल किंवा तुमच्या पोटामध्ये दुर्गुणितनं परीक्षण करून तुम्हाला अर्ली एंडोमेट्रियोसिस असू शकतं, तर ह्या गोष्टी त्याला फाइंड आउट कराव्या लागतात आणि मग त्याचं निदान करून तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते. कारण का नुसती ब्लडची टेस्ट नॉर्मल आहेत आणि तुमचा धातूचा रिपोर्ट नॉर्मल आहे, याचा अर्थ बाकी काहीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्याला लॅप्रोस्कोपी करून किंवा हिस्ट्रोस्कोपी करून ते आपल्याला बघाव्या लागतात आणि त्यांनी फाइंड आउट करता येतं की का राहत नाही.